नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज जो आहे तो अगदी 5-6 वर्षाच्या मुलीच्या घागऱ्यावरचा ब्लाऊज स्टिच करायचा आहे। तर ते कसा डिझाईनमध्ये करायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हीही तुमच्या मुलीचा, छोटी मुलगी असेल किंवा 10-11 वर्षाची मुलगी असेल, त्या मुलीचा ब्लाऊज कसा स्टिच करू शकतात हे तुम्हाला आज सांगणार आहे। तर इथे पाहू शकतात, हे जे आहे ती ब्लाऊज आलेला आहे त्या रेडीमेड घागऱ्यावरचं। तर इथे पाहू शकतात, हा जो आहे तो आपल्याला पुढचा भाग करायचा आहे आणि बॅक साईडचा जो आहे तो तिथे आपल्याला बंदांची डिझाईन करायची आहे। तर कशी करणार आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर समजणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील तर सबस्क्राइब बटन दाबलं नसेल ते दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी। आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा। लाईक करायला खूप जणी विसरायला आहात, तर लाईक करून घ्या मैत्रिणींनो प्लीज। तर इथे पहा, आता ही जे आहे ते आपला वरचा जो घागरा आहे त्याच्यावरचा ब्लाऊज पीस आहे। म्हणजे आपल्याला सिवलेस बाही करायची आहे, याला बाही बसवायची नाही आहे। छोट्या मुलींचा, अगदी 10 वर्षाच्या आतच्या मुली आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज स्टिच केले तर खूप छान आहे। तर आज काहीतरी वेगळं म्हटलं की आज मला हे कस्टमरचाच ब्लाऊज आलेला आहे मुलीचा, तर म्हटलं ते शेअर करावं तुमच्यासोबत, त्याच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे। तर याला आपल्याला अस्तर लावायचं आहे। तर इथे पाहू शकतात, हे अस्तर घेतलेलं आहे मी, हे साईडला ठेवून देऊ तोपर्यंत। आता अगोदर आपण अस्तर जे आहे ती कट करून घेणार आहे। तर उंची जी आहे ती आपल्याला हे रेडीमेड ब्लाऊजची तयार करायची आहे। म्हणजे ही जी डिझाईन आहे ती आपल्याला पूर्ण डिझाईन घ्यायची आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला इथून टेप जो आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे। तर याची डिझाईन जी आहे ती पूर्ण 12 भरत आहे। 12 भरत आहे, तर आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडने लागणार आहे शिलाईसाठी आणि अर्धा इंच वरच्या साईडने शिलाईसाठी लागणार आहे। तर त्यासाठी आधी 13 घ्यायचं आहे पूर्ण। तर हे पाहू शकतात, अशा प्रकारे 13 घ्यायचं आहे। तर आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच सोडून वरच्या साईडने अर्धा इंच सोडून आपल्याला आहे ही स्टिच करून घ्यायचं आहे। तर हे आपण साईडला ठेवून देऊत आता आणि याच्यावर आपण माप टाकून घेऊत। तर इथे 13ची उंची घ्यायची आहे आपल्याला, या साईडने हे 13 घ्यायचे आहे। नंतर आपल्याला छाती जी आहे त्या छातीचा भाग टाकून घ्यायचा आहे। त्या अगदी 5 छाती जर टाकून घेतले तुम्ही तरी पण चालतं, जेणेकरून मार्जिन जी आहे ती खूप सारी राहते। त्याच्यासाठी 5 मध्ये आपल्याला 2 इंच मिळून 7ची आपल्याला घडी घ्यायची आहे पूर्ण। म्हणजे 8-10 वर्षाच्या मुलीला परफेक्ट हा ब्लाऊज बसू शकतो। तर या साईडने हे अशाच हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा, अशा प्रकारे हा बॉक्स तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या ब्लाऊजवरचा जो गळा आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण। तर याचा आपल्याला पूर्ण रुंदी जी आहे ती, तर हे पहा 6 भरत आहे। तर आपल्याला शिलाईसाठी इकडच्या साईडने अर्धा इंच लागणार आहे, या साईडने अर्धा इंच लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सेफ्टीमध्ये शिलाई बसावी त्यासाठी। तर इथून जर मापिंग करून घेतले तुम्ही तर इथे पाहू शकतात, इथे आलेलं आहे आपलं, इथून जर धरलं होतं तर त्यावेळेस तुमचं किती आलेलं आहे 6.5। तर इथे आपल्याला घ्यायचं आहे, शक्यतो 5.5 पर्यंत घ्या तुम्ही, म्हणजे 2.5 आपल्याला गळा रुंदी होते। म्हणजे इथे तुम्ही शिलाई जर व्यवस्थित मारली तर परफेक्ट तुमची इथली पुढची फिनिशिंग जी आहे ती परफेक्ट येते। तर इथे आपल्याला 5.5 घ्यायचं आहे। तसंच आपल्याला याचा गळा ही रुंदी तेवढीच घ्यायची आहे। तर हे पहा, 2.5 वर मार्किंग केलेलं आहे आपल्याला। जो शोल्डर आहे ती आपल्याला सिवलेस करायचा आहे, तर ती शोल्डर जी आहे ती किती आहे ते चेक करून पाहायचं आहे, जेणेकरून आपल्याला शिलाई सहित घ्यायचं आहे ती। तर हे पाहू शकतात 2.5च आहे, म्हणजे टोटल आपलं शोल्डर किती होणार आहे 5 होणार आहे। ते हे पहा, अशा प्रकारे 5 झालेला आहे। नंतर आपल्याला इथून मोंडाची उंची जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला
4.25 घ्यायचे आहे। तर आपल्याला 4.25चा मोंडा उंची घ्यायची आहे आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे सिवलेस बाहीसाठी घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच आणि इथून हे असं आखून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला इकडच्या साईडने फिटिंग करायची असेल तुम्हाला ब्लाऊजला तर फिटिंगची गरज लागत नाही या ब्लाऊजला। त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारे तर बॅक साईडला आपल्याला बंद करायचे आहे, त्या कारणासाठी आपल्याला इथे फिटिंग करायची गरज लागत नाही। शक्यतो घागऱ्यावरचे छोट्या मुलींचे ब्लाऊज जे आहेत ते अशा प्रकारे कट करायचे असतात। मोठ्या मुलींचे जे आहेत ती तुम्हाला साध्या ब्लाऊज सारखेच कट करायचे आहेत। तर हे आता मी पूर्ण कट करून घेते। तर हे पहा अशा प्रकारे कट झालेला आहे। आता आपण काय करणार आहे, ही जे आहे ते आपण अगोदर ही पुढचा जो भाग आहे तो टिच करून घ्यायचा आहे आणि बॅक साईडचा जो आहे तो आपल्याला वेगळा करून नंतर टिच करून घ्यायचा आहे। तर हे पाहू शकतात अशा प्रकारे हे वेगळे वेगळे पार्ट केलेले आहेत। आता आपण काय करणार आहे, तर हे पहा अशा प्रकारे ही जी बाजू आहे ती 125 बाजू ठेवलेली आहे। 125 बाजूकडून आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे। अस्तर ठेवल्याच्या नंतर तुम्हाला इथे गळ्याची जी मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि इथे पिन लावून घ्यायचे आहेत। हे पहा अशा प्रकारे पिन लावून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथून शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण आणि खालच्या कमरेच्या जी साईड आहे तिथूनही शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी हे जे आखून घेतलेलं आहे तिथून शिलाई मारते आणि कमरेच्या साईडने शिलाई मारून घेते। तर हे पहा अशा प्रकारे शिलाई झालेले आहेत। ही जी पिन आहेत ते आपण काढून घेऊया। हे पहा अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। आता हे आपण पलटवून घेऊ। हे पहा अशा प्रकारे पलटवून घेतलेलं आहे। आता हे पूर्ण आपण टिप मारून घेऊ। दाब टिप जी आहे ती इथून गळ्यापासून स्टार्टिंग करायची आहे ती पूर्ण ही जॉईंट करून घेऊ। तर हे पहा अशा प्रकारे झालेला आहे। आता हे एक्स्ट्राचे साईडचे कपडे जे आहेत ते कट करून घेऊया। तर हे कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला जसं पाटीचे टक्स घेतात आपण तसे टक्स दोन घ्यायचे आहेत। आपल्याला अर्धा इंचाचे घ्यायचे आहेत। या साईडने अर्धा इंच इकडच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ असा टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडने। हे पाहू शकतात अशा प्रकारे आपण हे 2 टक्स जे आहेत ते मारून घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला एक फिनिशिंगसाठी शिलाई मारून घ्यायची आहे।
तर हे पुढचा भाग जो आहे तो तयार झालेला आहे आपला. आता आपल्याला बॅक साईडचा भाग जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे बॅक साईडचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि आपली गळ्याची रुंदी किती आहे? 2.5. तर ती 2.5 घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला 3 घ्यायचा आहे, उभा जो आहे तो. आणि याला गोल राऊंड मध्ये घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी भाग आहे आपल्याला हे कट करून वेगळे वेगळे पार्ट करायचे आहेत. आपल्याला 4 पार्ट करायचे आहेत. तर हे पाहू शकतात अशा प्रकारे आपण हे 4 भाग केलेले आहेत. म्हणजे अस्तरचे 2 आणि ब्लाऊज पीसचे 2. आता आपल्याला इथे बंद बसवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी अगोदर काय करायचं आहे, आपल्याला बंद बसवण्याच्या अगोदर आपल्याला ही जे आहे ते असे समोरासमोर ठेवून इथे साईडला ठेवून देऊता. आणि बंद जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला इथे 1.5 इंचाची पट्टी जी आहे ती काढून घ्यायची आहे. 1 2 3 काढून घेणार आहे. 1.5 इंचाच्या. तर ह्या अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता एक तुम्हाला पट्टीचा बंद कसा तयार करायचा हे सांगणार आहे. इथे अगोदर आपल्याला ही जी आहे ती सव्वाशी बाजू आहे, ही जी आहे ती उलट बाजू आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, ही लॉक करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि बंद तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथे लॉक केलेले आहे. हा जो बंद आहे तो असा पलटवून घ्यायचा आहे आपल्याला. जसं की आपण ब्लाऊजला नॉट कसं बनवतात तसंच पलटवून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे बनवलेलं आहे. तर हे बाकीचे 3 जे आहेत ते मी हेही बनवून घेते. तर हे पहा अशा प्रकारे मी ही 4ही तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर अगदी 1.5 इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे पहा असं 1.5 इंचाचे तुकडे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे पूर्ण मी बनवून घेते. तर हे पूर्ण मी तुकडे ही असे बनवून घेतलेले आहेत. हे साईडला ठेवून देऊ. आता आपल्याला ही काय करायची आहे ती सांगणार आहे. तर एक साईडनं अगोदर तुम्हाला दाखवते कशा प्रकारे बसून घ्यायची आहे ती. आता आपल्याला इथून गळ्यापासून सुरुवात करायची आहे शिलाईला. ही जी बाजू आहे ती उलट सुलट व्यवस्थित चेक करायची आहे. ही सव्वाशी बाजू आहे, ही जी आहे ती उलट बाजू आहे. सव्वाशी बाजूकडून अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे अशा प्रकारे इथे ही नंतर आपल्याला इथे जॉईंट करायची आहे. इथून शिलाई घेऊ तिथपर्यंत आणि इथून पुन्हा हे जे नळे आहेत ते आपण लावून घेऊता. आता ह्या नळ्या ज्या आहेत ते आपल्याला आतल्या बाजूला लावायच्या आहेत. तर हे अशा प्रकारे जॉईंट करून घेतलेलं आहे. इथूनही आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे.
आता हे आपण पलटवून घेऊत. तर हे पहा, अशा प्रकारे आपण हे पलटवून घेतलेलं आहे. आता इथून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या साईडने. तर हे पहा, अशा प्रकारे आपला ही एक साईड तयार झालेली आहे. तशी अशीच मी ही दुसरी साईड तयार करून घेते. तर हे पहा, अशा प्रकारे जॉईंट झालेले आहेत दोन्ही पार्ट. आपल्या 11 ही लाईन बसून घेतलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 या साईडने ही 11 बसवलेले आहेत. आता आपल्याला हा पुढचा जो भाग आहे त्याला आपल्याला ही जॉईंट करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे शोल्डर जोडून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला बाहीची इकडची सिवलेस बाही जी आहे ती तयार करून घ्यायची आहे. हे पहा, तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या साईडने असा डबल फोल्ड करायचा आहे कपडा, जी बाही आहे आपली तिकडून, आणि हे असं डबल फोल्ड करून इथे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्हीही साईडने. तर हे पहा, अशा प्रकारे आपण हे तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला फायनल फिटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे. हे जॉईंट करून घ्यायचं आहे. आता इथे मी शिलाई मारून घे. आता हे नॉट घेतलेलं आहे, फिटिंग केलेलं आहे, पाहू शकतात. आता ह्याच्यावर आपल्याला घालून बघितल्याच्या नंतर आणखीन जर फिटिंग लागली तर नंतर फिटिंग करायची आहे. पण आता हे बॅक साईडला आपल्याला बंद करायचं आहे. तर इथे मी नॉट घेतलेला आहे, जसं की इथं डिझाईन आहे तसाच नॉट घेतलेला आहे. आणि वरच्या साईडने आपल्याला असा आतमध्ये घालून विरुद्ध दिशेला आपल्याला नॉट हे घालून घ्यायचे आहेत. आता इकडच्या साईडने घ्यायचं आहे. तसाच आपल्याला इकडचाही तसाच घालून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने विरुद्ध दिशेत असाच नॉट मी घालून घेते. तर हे पहा, अशा प्रकारे हे नॉट बसून घेतलेले आहेत. खालच्या साईडने मी याला गोंडे तयार करणार आहे. तर हे पाहू शकतात, हे खालचं जे आहे ते कर्ट आहे आणि वरचं जे आहे ती ही ब्लाऊज आहे. या ब्लाऊज आहे. तर अशा प्रकारे हा ब्लाऊज आपला स्टिच झालेला आहे पूर्ण. तुम्हाला आवडला का हे नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात. याची डिझाईन तुम्हाला आवडली का नक्की सांगू शकता. तुम्हीही तुमच्या बाळासाठी किंवा मुलीसाठी हे अशा प्रकारे ब्लाऊज स्टिच करू शकतात. तर चला तर मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.